दिन का कलेश्वर के बीच में टॉस जीता है पर्रा टीम ने और पहले चलते हुए देखा जाए पहले ओवर के समाप्ति के बाद टोटल है 6 रन बगैर किसी नुकसान पर खिलाड़ी लॉन्ग ऑन मिड ऑन के ऊपर एडी थे तैनात सीधे उन हैरी नए बल्लेबाज मैदान पर वन डाउन के हैसियत से फुल टॉस गेंद इस बार खेल दिया जमीन के सहारे फिर एक बार 1 रन और खाते में जोड़ता हुआ सुशांत जो कि वन डाउन नए बल्लेबाज मैदान पर 1 रन के साथ खुद का खाता खोला टोटल अब पहुंचा 14 पर 1 छक्का 1 चौका नीतीश के बल्ले से और गया भी फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर फुल टॉस गेंद फिर एक बार इस बार हवा में काफी देर तक खिलाड़ी दूर है लेकिन कैच लेने की कोशिश नहीं सुनील जब तक गेंद को फील्ड करते थ्रो करते 2 रन आसानी के साथ पूरे करते हुए रोहित काफी दूर रह गए थे गेंद से 2 रन के साथ टोटल में बदलाव टोटल पहुंचा 16 रन 1 विकेट के नुकसान पर दूसरा और प्रगति पर शानदार बल्लेबाजी कर रहे हैं नीतीश मैदान पर अपने टीम की जिम्मेदारी को खुद के कंधे के ऊपर लेकर इस मैदान के बीच में अल्टी पल्टी वाला स्ट्रोक रिवर्स अटेम्प्ट करना चाहते थे लेकिन गेंद चकमा देके निकले विकेट कीपर के हाथ में बिंदी गेंद के साथ दूसरा ओवर समाप्त 2 ओवरों का खेल समाप्त हो चुका है 16 रन 1 विकेट के नुकसान पर ये शुरुआत जो कि कलेश्वर टीम की एक ओवर में अगर 3 छक्के कोई बल्लेबाज लगा देता है तो उसके लिए 500 रुपए का इनाम सनी कांदोलकर के ओर से यहाँ पर पुरस्कृत किया गया है गेंदबाजी में परेश इस 17 नंबर की जर्सी और सामने बल्लेबाज अभी अभी सुशांत मैदान में जा चुके हैं लेकिन नीतीश बल्लेबाजी अच्छी करे 2 ओवरों का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है और 16 रन टोटल स्कोरबोर्ड पर 1 विकेट के नुकसान पर ये शुरुआत है श्री कलेश्वर कलंगुट टीम की साई स्पोर्ट्स पर्रा के खिलाफ टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला पहले ओवर तक तो अच्छा रहा लेकिन दूसरे ओवर में 10 रन निकले अब देखना है आने वाले 18 गेंदों में कितने रन बना पाती है ये जो कि कलेश्वर की टीम इस मैदान पर फुल टॉस गेंद इस बार गेंदबाज के सर के ऊपर से सीधा खेल दिया साइड स्क्रीन के ऊपर से और एक शानदार चौका यहां पर ये चौका निकला सुशांत के बल्ले से और चौके के साथ इस ओवर की शुरुआत और टोटल पहुंचा 20 पर 20 लॉस ऑफ 1 विकेट 3rd ओवर इन प्रोग्रेस बेहतरीन बल्लेबाजी फुल टॉस गेंद को जाया नहीं कर रहे हैं रन बनाते हुए नजर आ रहे हैं इस मैदान के बीच में यॉर्कर लेंग की गेंद फिर एक बार बैक टू द बॉलर लेकिन फॉलो थ्रू में बेहतरीन फील्डिंग रन लेने की शंका समाप्त होती हुई स्कोर वहीं पर रुका हुआ 20 रन 1 विकेट के नुकसान पर अब थोड़ी सी फील्डिंग में बदलाव किया जाए शायद शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी को बुलाया गया है और जो कि प्रसाद ये अनुभवी खिलाड़ी और इस बार उठा कर खेला हवा में खिलाड़ी वहां पर तैनात इस बार फील्डर को बीट नहीं कर पाए और सतीश का एक शानदार कैच लॉन्ग ऑन पर और दूसरे विकेट का पतन सुशांत को चलता कर दिया इस ओवर में 2 विकेट के नुकसान पर 20 रन इस शुरुआत श्री कलेश्वर कलंगुट टीम की नए बल्लेबाज अब मैदान पर राकेश उर्फ राका के नाम से जाने जाने वाला एक खिलाड़ी 2 विकेट जल्दी गिरी है 20 रन बने दोनों टीमों की अगर बात की जाए इस ओवर तक दोनों टीमों ने 50-50% यश प्राप्त कर दिया है अगर फील्डिंग करने वाली टीम
साई स्पोर्ट्स टीम की अगर बात की जाए 2 विकेट उन्होंने चटकाए। तो दूसरी तरफ से कलेश्वर टीम बल्लेबाजी कर रहे हैं, उनकी अगर बात की जाए कलेश्वर वॉरियर्स की अगर बात की जाए तो 20 रन बने हैं पहले इन तीसरे ओवर की गेंद पर। अब देखना है ये बल्लेबाज राका किस तरह से बल्लेबाजी करते हैं। लेफ्ट हैंडेड बल्लेबाज है, हार्ड हिटर बल्लेबाज कैसे से जाने जाते हैं। और मैदान पर जिस तरह से रन बनते हैं शायद बड़े शॉट के लिए जाएंगे, क्योंकि आउटफील्ड से ज़्यादा रन तो आपको मिलेंगे नहीं, आपको हवा में शॉट खेलने पड़ेंगे और 50 का आंकड़ा छूने के लिए आपको बड़े शॉट खेलने पड़ेंगे। ये बड़ा शॉट लगाने की कोशिश शायद बल्ले को लगी नहीं, बल्लेबाज बीट हो गए, विकेट कीपर बीट हो गए, अंपायर का इशारा 22 का आता हुआ और एक सिंगल निकला और सिंगल के साथ टोटल पहुंचा 21 रन 2 विकेट के नुकसान पर। और नीतीश काफी देर के बाद अब स्ट्राइक पर इस ओवर में। नीतीश स्ट्राइक पर। और इस बार खेलना चाहते थे, गेंद बल्ले के अंदरूनी किनारे से लगी है, जो फाइन लेग के क्षेत्र में गेंद लगभग निकल रही है। जब तक देखना पड़ेगा, अंपायर का इशारा आता हुआ 4 रनों का और एक शानदार चौका नीतीश के बल्ले से निकलता हुआ। जिस बड़े शॉट की आवश्यकता थी वो शॉट इस ओवर में भी निकलता हुआ 24 के साथ टोटल अब पहुंचा, जो कि 25 पर 25 रन टोटल स्कोर बोर्ड पर 2 विकेट गंवाने के बाद तीसरा ओवर प्रगति पर। और कर लें कि गेंद फिर एक बार गेंदबाज के बगल से खेला, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी वहां पर तैनात जब तक सतीश गेंद को फील्ड करते। और समाप्त तीसरा 3 ओवरों का खेल समाप्त होता हुआ 26 रन 2 विकेट के नुकसान पर। ये शुरुआत कलेश्वर वॉरियर्स कलंगुट टीम की इस मैदान पर पहले बल्लेबाजी करते हुए इस पहले मुकाबले के दौरान। साथ साथ हमारे तीसरे ऑफिशियल्स विशाल यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हार्दिक हार्दिक स्वागत। राइजिंग क्रिकेटर्स कलंगुट की ओर से आयोजित प्रतियोगिता और इस प्रतियोगिता के दौरान ये मुकाबला आप देख रहे हैं। जो यूट्यूब के माध्यम से हमारे साथ जुड़ चुके हैं tenniscricket.in के माध्यम से, उनका भी तहे दिल से हार्दिक स्वागत। गौरव सावंत और ओंकार सावंत ये जोड़ी, गौरव सावंत जो कि हमारे ऑफिशियल्स कंप्यूटर स्कोरर के रूप में यहाँ पर मौजूद, और हमारे कैमरामैन ओंकार सावंत, और हमारे ऑफिशियल स्कोरर जो कि कंप्यूटर स्कोरर्स के नाम से जाने जाते हैं गोवा राज्य में, वो अखिल परब। एक ओवर में कोई बल्लेबाज 3 छक्के लगाता है तो 500 रुपए का इनाम यहाँ पर घोषित किया गया है। ओ ये अच्छी गेंद परिवर्तन के तौर के ऊपर, शायद बड़ा शॉट लगाने के लिए निकले थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ। शायद गेंदबाज सोच रहे बल्लेबाज बचे कैसे, ऐसी गेंद थी, थोड़े से कुछ इंच अंदर की तरफ आ जाती तो शायद विकेटों के ऊपर आ जाती, लेकिन बात नहीं बने। डॉट निकली गेंद। नीतीश अभी भी मैदान के ऊपर तैनात बल्लेबाज के लिए सामना करेंगे इस गेंदबाज की अगली गेंद का। और ये तो स्लॉट में गेंद निकली, प्लॉट में 6 रन के लिए और एक तगड़ा स्ट्रोक नीतीश के बल्ले से निकलता और एक शानदार छक्का, दूसरा छक्का उनके इस इनिंग का, और छक्के के साथ टोटल में तब्दीली, टोटल जो कि पहुंचा 32 रन पर। थोड़े से आगे थे खिलाड़ी तैनात, शायद जिसके चलते हुए गेंद उनके सर के ऊपर से निकले, और इस बार खेल दिया फिर एक बार हवा में, में 5 अगर लगा देते तो 1000 रुपए। नीतीश भी मुस्कुरा रहे हैं, क्या होगा ये तो आने वाले गेंदों के ऊपर पता चलेगा। 3 में 500 और 5 जो कि हर गेंद के ऊपर मिलेंगे,
जो कि 1000 यॉर्कर लेंथ की गेंद इस बार खेल दिया मिडॉन के क्षेत्र में, खिलाड़ी वापस तैनात, सिंगल जरूर निकलेगा, सिंगल के साथ साथ टोटल पहुंचा 39, 39 रन स्कोर बोर्ड पर 2 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर प्रगति पर खुद के निजी टोटल की अगर बात की जाए नीतीश की, तो 13 गेंदों में 32 रन बनाकर खेल रहे हैं। एक शानदार बल्लेबाजी अपनी टीम के लिए जिसकी आवश्यकता थी इस पहले मुकाबले में, वो यहाँ पर निश्चित रूप से देखने को मिला है। फुल टॉस गेंद इस बार कवर के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक, गेंद निकलते हुए सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। छक्के के साथ शुरुआत हो चुकी थी, 2 छक्के लगने के बाद ये निकला है चौका, और चौके के साथ टोटल पहुंचा है 43 रन पर 43, 2 विकेट के नुकसान पर। और इस बार बल्ले को लगे निकलना चाह रहे थे रन लेने के लिए, लेकिन मना कर दिया। और समाप्त चौथा, 4 ओवर का खेल समाप्त, 43 रन टोटल स्कोर बोर्ड पर। आखिरी 6 गेंदों का खेल अभी भी बाकी। कमेंट्री बॉक्स से प्रेडिक्शन था लगभग 50 रन बनाने पड़ेंगे आपको कम से कम 5 ओवर में, तो शायद आने वाले इन 6 ओवर में अगर 10-15 रन बनते हैं तो मैं कहूंगा यहां पर मजबूती प्राप्त कर लेगी श्री कलेश्वर वॉरियर्स कलंगुट की टीम इस मैदान पर। टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया साई स्पोर्ट्स पर्रा टीम ने, लेकिन पहला ओवर अच्छा रहा, लेकिन उसके बाद नितेश की ताबड़तोड़ बल्लेबाजी और 13 गेंदों में 32 रन काफी कारनामे साबित हो गए, और अब सुस्थिति प्राप्त कर चुके हैं जो कि श्री कलेश्वर वॉरियर्स कलंगुट की टीम इस मैदान पर। सनी एक गेंदबाज आखिरी ओवर डालने के लिए, 43 रन टोटल स्कोर बोर्ड पर। छक्कों के लिए इनाम जो है वो कंटिन्यू है सनी कांदोलकर के लिए, 3 छक्कों के लिए 500 रुपए का इनाम। लेकिन पिछले ओवर में शायद मौका था, लेकिन नॉन स्ट्राइक एंड के ऊपर चले गए थे, और इस बार हटकर खेलना चाहते थे ऑफ स्टंप के बाहर, शायद बल्ले को लगी निकली विकेट कीपर के हाथ में, और नितेश आउट होकर पहले में वापस, और एक सफलता, लेकिन अपना काम कर गए। 14 गेंदों का सामना किया, 2 छक्के लगाए, 3 छक्के लगाए, और शानदार बल्लेबाजी, 32 रन बनाकर पहले में वापस लौटते हुए। नए बल्लेबाज अब मैदान पर महादेव और एक लेफ्ट हैंडेड बल्लेबाज, और देखना पड़ेगा अभी भी 5 गेंदे बाकी है, और इन 5 गेंदों में कितने रन बना पाएंगे। सुनील के सनी के अगर जर्सी का नंबर देखा जाए तो 47 है, शायद 47 के ऊपर रोकने की कोशिश होगी, क्योंकि ये ओवर काफ़ी मायने रखेगा। 5 गेंदे, अगर इन 5 गेंदों में 10-15 रन बने तो मैं कहूँगा यहाँ से मात्र एक अच्छा मुकाबला देखने को मिलेगा, क्योंकि अच्छी बल्लेबाजी है साई स्पोर्ट्स पर्रा के खेमे में मौजूद, लेकिन कम से कम रनों के ऊपर रोकना हर एक टीम चाहती है, और देखना पड़ेगा कि किसका सपना साकार हो जाएगा इस मैदान पर। 5 गेंदे आखिरी बाकी इस इनिंग की। ओ ये गेंद कहाँ डाली भाई, पंजाब टू हरियाणा वाइड का इशारा अंपायर का, अथवा अतिरिक्त और एक सिंगल, अतिरिक्त सिंगल के साथ टोटल पहुंचा 44 रन 44। और इस बार उठा कर खेला है, लेकिन दूर ही नहीं है, हवा में निकल चुके विकेट कीपर गेंद के नीचे, और एक शानदार कैच, लहराते हुए गेंद को दबोच लिया, और एक विकेट। महादेव ज्यादा कुछ कर नहीं पाए, खाता खोलने से पहले वापस खेमे में लौटते हुए 44 रन के ऊपर निकलती हुई चौथी सफलता।
नए बल्लेबाज मैदान पर दीप उर्फ बिट्टू, लेकिन नॉन स्ट्राइक गेंद के ऊपर राका अभी भी स्ट्राइक पर सामना करेंगे सनी की अगली गेंद का। अच्छी गेंदबाजी अब तक सनी द्वारा। शॉर्ट ऑफ लेग की गेंद, ये बेहतरीन स्ट्रोक मिड विकेट के ऊपर से गेंद निकलते हुए 6 रन के लिए और छक्के के साथ ही 50 रन भी पूरे होते हुए श्री कलेश्वर कलंगुट टीम के 50 रन टोटल स्कोर बोर्ड पर। और अभी भी इस ओवर की कुछ गेंदों का खेल बाकी है और इन बचे हुए गेंदों में कितने रन बना पाएंगे देखने वाली बात होगी। छक्का निकला, शॉर्ट ऑफ लेग की गेंद, थोड़ा सा उछाल और सही मायने में सही दिशा में खेला हुआ स्ट्रोक, अच्छा स्ट्रोक। थोड़ा सा पैरेलल छक्का था लेकिन ताकत इतनी ज्यादा कि खिलाड़ी पहुंचते पहुंचते काफी देर हो गई। अच्छी बल्लेबाजी, अच्छा शॉट देखने को मिला है मैदान पर। फिर एक बार आगे निकले, इस बार सीधा साइड स्किन के ऊपर से लॉन्ग अप के ऊपर से 6 रन के लिए और एक छक्का। टोटल पहुंचा अब तक 56। छप्पन रन टोटल स्कोर बोर्ड पर। 500 कमाने का मौका अभी भी मौजूद है, एक छक्का लगाना चाहिए शायद। और इस बार उठा कर खेला में गेंद, शायद देखने वाली बात होगी लेकिन ताकत नहीं वो शॉट में थी। और 2 रन तो तब तक भागते हुए पूरे करते, टोटल पहुंचा 58 पर 58। अच्छी फील्डिंग गुलाब की, शायद छक्का नहीं था, काफी अंदर थी गेंद लेकिन गेंद को रोकना मुनासिब समझा। अभी भी मौका है क्योंकि यहाँ पर वो प्राइज है, एक ओवर में 3 छक्के लगाने चाहिए। लगातार नहीं लगाए तो भी चलेगा लेकिन एक ओवर में अगर 3 छक्के लग जाए तो 500 रुपए, यानी कि मौका है राका के पास। 58 रन टोटल स्कोर बोर्ड पर। और इस बार खेला हवा में सुनील वहां पर और कैच को लपकते हुए पारी भी यहां पर समाप्त होती हुई। साथ साथ 58 पे ऊपर टोटल जीतने के लिए 5 ओवर में 59 रनों की आवश्यकता।
आरपोरा. दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच. परत एकदा सर्व क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या मैदानावर हार्दिक स्वागत. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये साई स्पोर्ट्स पर्रा संघाचे स्ट्राईकवर दिसतोय रितेश. नो स्ट्राईक एंडला दिसतोय तो सचिन हा फलंदाज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दिसतोय राकेश उर्फ राका. 59 धावांचा पाठलाग. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेग पद्धतीचा. या ठिकाणी निश्चितपणे चेंडू यष्ट्यांच्या वर जाणार होता, मात्र फलंदाज पायाने चेंडू दूर ढकलतोय. संभाव्य विकेट मात्र या ठिकाणी हुकली जाते. एक चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक करताना शॉर्ट ऑफ लेगचा चेंडू होता, मोठा फटका मारायचा, मात्र टायमिंग मिस होतोय. गोल फलंदाज रितेशचा निर्धाव चेंडू या ठिकाणी समाप्त होतोय तो राकेशचा. 59 धावांचा पाठलाग. पॉवर प्लेचं पहिलं षटक. यावेळी एक मोठा फटका, हवेत फटका. या ठिकाणी वन बाउंस चेंडू जातोय सीमा क्षेत्राच्या बाहेर, लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मधून. 4 धावांसाठी चौकाराने सुरुवात करतोय रितेश, कारण रितेशला या मैदानाची परिपूर्ण जाण आणि या मैदानावर त्याच्या बॅटमधून अनेक वेळा धावांचा पाऊस पडताना आपण बघितलाय आणि तोच सामना या ठिकाणी खेळण्याची त्याची इच्छा आणि त्याच्यावर हा चढवलेला प्रहार. 4 धावांचा चौकाराने स्वतःचं खातं संघाचं खातं खोलतोय तो रितेश. यॉर्कर लेग पद्धतीचा चेंडू या ठिकाणी पूर्णपणे ब्लॉक केलेला, त्याचा सन्मान करतोय. ऑनर ऑफ द स्ट्रोक असं ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये संबोधलं जातं. चेंडू मात्र निर्धाव समाप्त होतोय, अर्थात पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 4 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिनबाद अशी सुरुवात या ठिकाणी साई स्पोर्ट्स पर्रा संघाची या मैदानावरती. पुढे सरसावतोय परत एकदा तसाच फटका. याही वेळा वन बाउन्स चेंडू सीमा पार जातोय 4 धावांसाठी. लागोपाठ या ठिकाणी या षटकामध्ये एक चेंडू डॉट होतोय, त्यानंतरचा एक सुरेख चौकार. म्हणजे क्षेत्ररक्षण ज्या ठिकाणी लावलंय त्याच्या विपरीत फलंदाजी करताना रितेश 2 चौकार या ठिकाणी ठोकत आपला इरादा स्पष्ट करतोय आणि धावसंख्या मात्र पुढे सरकते. ती बिनबाद 8 धावा 59 धावांचा पाठलाग करताना. आता मात्र डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक लावला जातोय. त्या ठिकाणी 8 धावा धावफलकावरती. रितेश मात्र आता काय करेल याकडे सर्वांच्या नजरा असतील, कारण 2 चौकार लॉंग ऑफ कव्हरच्या दिशेने आपण बघितलेत. यावेळी फुलटॉस लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू बॅटच्या खालच्या बाजूला लागतोय. मिडांवरचा क्षेत्ररक्षक येतोय, परती करतो मिड विकेट वरून. या ठिकाणी 1 धाव खात्यामध्ये जमा होते. एकूण धावसंख्येमध्ये बदल घडतोय. धावसंख्या पोचते ते 9 धावा धावफलकावरती बिनबाद. या मैदानावर 60 धावा या महत्त्वपूर्ण मानल्या जातात पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना. मात्र तशा पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला या मैदानावर करावी लागेल, अन्यथा 80 धावा जमवून या मैदानावर पराभूत होणारे संघ आम्ही अनेक वेळा बघितलेत. मात्र क्रिकेटमध्ये काही घडू शकतं ते अनेक वेळा आपण पाहिलं आहे. आडव्या बॅटचा फटका. यावेळी परत फक्त केवळ मिळेल या ठिकाणी सिंगल आणि सिंगल बरोबर एकूण धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ अर्थात पॉवर प्लेचा समाप्त. बिनबाद 10 धावा 59 धावांचा पाठलाग करताना प्रथम फलंदाजी केली होती या ठिकाणी श्री कलेश्वर वॉरियर्स संघाने आणि 58 धावा जमवल्या. 59 धावांचं लक्ष त्याचा पाठलाग करताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 2 चौकार रितेशच्या बॅटमधून आणि त्याच्या परिणामात 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक समाप्त. 10 धावा धावफलकावर आणि गोलंदाजीमध्ये येतोय गोलंदाज महादेव. गोलंदाज दुसरं षटक टाकण्यासाठी. यानंतरचा सामना ज्या 2 संघादरम्यान होतोय
कांदोली विरुद्ध हल कांदोली फायटर्स आणि सानिरामा ब्लास्टर्स. पहिला चेंडू वेगान टाकलेला, या ठिकाणी बॅट हवेत फिरते, चेंडू मात्र विकेट किपरच्या दिशेने पंचाकडे वाईटची दाद मागितली जाते, मात्र पंच त्याला ठाम नकार देत आहेत. निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी समाप्त होतोय. शॉर्ट ऑफ लेंगचा चेंडू अर्ध्या पेजवरता, मौका होता, संधी होती, मोठा फटका खेळायची, मात्र टायमिंग मिस करतोय, मिडल होत नाहीये चेंडू. बॅटला एकाच धाव्यावर समाधान. ज्या चेंडूवरती एक मोठा फटका यायला हवा होता, तो फटका केवळ या ठिकाणी एका धाव्यावर समाधान मानावं लागते. ते फलंदाज सचिनला धावसंख्येत बदल घडतोय आणि धावसंख्या पोहोचते ती 11 धावा धावफलकावरती. 59 धावांचा पाठलाग. स्ट्राईकला रितेश. स्लो फॉरवर्ड पद्धतीचा फिरकी चेंडू, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस ज्याला म्हटलं जातं, त्याच्या जाळ्यामध्ये मात्र पूर्णतः चकतोय फलंदाज रितेश. म्हणजे ज्या अपेक्षेने चेंडूची गती अपेक्षित केली होती, त्याच्या विपरीत गती महादेव देतोय. अल्टी पल्टी रिव्हर्स अल्ट, थर्ड मॅनच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी. रितेशच्या बॅट मधून निघतोय कणकणीत षटकार. सरळ बॅटने चेंडू बॅटला लागत नव्हता, त्यानंतर मात्र हा रिव्हर्सचा फटका आणि त्यावर स्विच हिटचा हा षटकार आणि एकूण धावसंख्या 17 अशी धावफलकावरती बिनबाद 59 धावांचा पाठलाग करताना या मैदानावरती. एक चांगली फटकेबाजी, 2 चौकार, 1 षटकार रितेश कडून पाहायला मिळते. म्हणजे मैदानावरती धावा जमवताना मी कोणतीही दयामाया दाखवणार नाही, हाच इरादा रितेशच्या या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा यॉर्कर लेग पद्धतीचा चेंडू, मिनी हेलिकॉप्टरचा फटका, मिडावनच्या दिशेने केवळ एकच धाव राखा जोपर्यंत फेक करेल. एकेरी धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते ती 18 धावा धावफलकावरती. याच मैदानावर LICची एक क्रिकेट स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये बाईकचा मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरलेला कुमारो मात्र आमच्या या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या बाजूला बसलेला दिसतोय, कारण त्यांचे सामने आजच्या दिवसात या ठिकाणी पाहायला मिळते. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, एक गगनचुंबी षटकार, चेंडू आउट ऑफ द पार्क, मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. दोन षटकांचा खेळ आता मात्र समाप्त होतोय. 2 षटकांच्या सांगते अखेरीस 24 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे आवश्यक धाव सरासरी प्रति षटकामागे 12ची 30 धाव सरासरी राखताना दिसत आहेत. 1 षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला रितेशच्या बॅटमधून, 1 षटकार सचिनच्या बॅटमधून, 2 चौकार रितेशच्या बॅटमधून आणि हीच जोडगोळी संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. मात्र जर संघाला या ठिकाणी विजय फील्ड क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला जर विजय संपादन करायचा असेल तर या जोडगोळीला तोडणं अतिशय आवश्यक असेल, अन्यथा बराच उशीर झालेला असेल. या ठिकाणी सामन्यात परतता गोलंदाजीमध्ये पहिला बदल पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय तो अधिक हा गोलंदाज या मैदानावर बऱ्यापैकी अनुभवाने भरलेला, या मैदानावर अनेक सामने ज्याने खेळलेत तोच फलंदाजीमध्ये जास्त काही करू शकला नाही, मात्र ती उणीव गोलंदाजीमध्ये भरून काढावी हा इरादा असेल तो अधिकचा. स्ट्राईकला असेल तो रितेश. शॉर्ट पिच पद्धतचा चेंडू, परत एकदा स्विच हिटचा फटका, थर्ड मॅनच्या डोक्यावरून परत एकदा चेंडू जातोय 6 धावांसाठी. रितेशच्या बॅट मधून निघतो एक खणखणीत षटकार आणि धावसंख्या परावर्तित होते ती 30 धावांवरती बिनबाद.
अधिकचं स्वागत षटकाराने केलं जातंय. अर्ध्या पिचवरता शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि त्यावरती एक मोठा फटका पाहायला मिळतो. 30 धावा. आता 29 धावांची अजून आवश्यकता, म्हणजे अर्धा पल्ला गाठला जातो आणि अर्धा पल्ला अजूनही गाठायचा आहे. थोडंसं या ठिकाणी कानमंत्रणा, थोडंसं या ठिकाणी चर्चा केली जाते, कारण या ठिकाणी ही धोकादायक ठरणारी जोडी फोडावी हा मनसुबा असेल. कारण या मैदानावर तुम्ही धावा रोखू शकत नाही आहे. तुम्हाला जर धावावर लगाम घालायचा असेल आणि सामन्यात जर परतायचं असेल तर एकच पर्याय आणि तो म्हणजे गडी बाद करणं. कारण ही धोकादायक जोडी मात्र आपल्या संघाला विजयाच्या मार्गावरून मार्गक्रमण करताना दिसते. ती म्हणजे सचिन आणि त्याच्या जोडीला रितेश. रितेश का बराच आक्रमकतेच्या मूडमध्ये दिसतोय. गोलंदाज परत एकदा सज्ज. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू या ठिकाणी परत एकदा तसाच फटका खेळायचा होता, मात्र गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस मध्ये थोडासा चकतोय फलंदाज. बाकीचं काम विकेट किपरच्या पाठीमागे असलेला क्षेत्ररक्षक करतोय. निर्धाव चेंडू समाप्त होतोय, मात्र एक षटकार बसल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज अधिकचा या ठिकाणी दिसतो आपल्या संघासाठी. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, यावर कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या डोक्यावरून चेंडू मात्र सरळ सीमेवर पडतोय, अर्थात 6 धावा. दुसरा षटकार या षटकातील. त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक उपस्थित नव्हता. क्षेत्ररक्षक लावला होता थर्डमॅनच्या दिशेने आणि हा फटका खेळला गेला कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या दिशेने 7 धावांसाठी. 36 अशी धावसंख्या धावफलकावरती बिनबाद आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 59 धावांचा पाठलाग करताना. यानंतरचा सामना कांदोलीम फायटर्स विरुद्ध सानीरामा ब्लास्टर्स. दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी त्वरित संपर्क साधायचा आहे. कांदोलीम फायटर्स आणि सानीरामा ब्लास्टर्स. फुलटॉस चेंडू, यावर हवेत फटका, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पडतोय. चेंडू येण्या अगोदरच वन बाउंस सीमा क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातोय तो 4 धावांसाठी. चौकाराने धावसंख्या पुढे सरकते ती 40 धावांवरती. आता मात्र 19 धावांची आवश्यकता. जे मोठं षटक पाहिजे होतं, ज्या षटकामध्ये धावा यायला पाहिजे होतं ते हेच षटक. कारण आतापर्यंत या षटकाचा विचार केला 2 षटकार 1 चौकार या 4 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. 12 चेंडूत 32 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. परत एकदा रिव्हर्सचा फटका, यावेळी मात्र फटका फसतोय, कोणतीही धाव मिळत नाहीये. जे पहिल्यांदा फलंदाजी करताना नितेशने जी फटकेबाजी केली होती 14 चेंडूत 32 धावांची, त्यापेक्षा किंचित वरचढ फलंदाजी रितेश या ठिकाणी करताना दिसतोय. अधिक परत एकदा गोलंदाजी मार्क वरती. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, अर्ध्या पिच वरता फाईन लेग स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. या षटकातील हा तिसरा षटकार. या षटकात निघतात तब्बल 22 धावा आणि एकूण धावसंख्या पोहोचली ती 46 रन्स वरती. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 13 रन्सांची गरज. सनी कांदोलकर यांनी लावलेलं 500 रुपयाचं पारितोषिकाचा मानकरी ठरतोय तो म्हणजे रितेश. एकाच षटकात 3 षटकार या ठिकाणी रितेश आपल्या बॅट मधून लगावतोय आणि 500 रुपयाचा पारितोषिकाचा हकदार, वैयक्तिक स्वरूपातील हे पारितोषिक सनी कांदोलकर यांनी पुरस्कृत केलेला आणि त्याचा हकदार या ठिकाणी ठरतोय तो रितेश. रितेश उर्फ गॅबी. परत एकदा कांदोलीम फायटर्स आणि सानीरामा ब्लास्टर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. 12 चेंडू 13 धावा हे विजयाचं समीकरण, म्हणजे दृष्टिक्षेपात येऊन ठेपलेला आज सामना. तिसऱ्या षटकात सामन्याचं पूर्ण चित्र पालटून जात आहे. अधिकच्या षटकात तब्बल 22 धावा चोपल्या जात आहेत आणि गोलंदाजी मार्क वरती येतोय तो हरीश. हा गोलंदाजी मार्क वरती. हरीश उर्फ दादा. मात्र गोलंदाजीमध्ये त्याला काहीतरी चमत्कार करावा लागेल, कारण बराच उशीर झालाय. आता मात्र म्हणजे हिंदीमध्ये आम्ही काय म्हणतो, बहुत देर कर दी मेहरबा आते आते.
यावेळी मात्र फटका फसतोय हवेत, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही. एक धाव मात्र मिळते सचिनला. एकेरी धावेने धावसंख्या पोहोचते ती 47 धावावरती. 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 12 धावा हे विजयाचं समीकरण. हा क्रिकेटचा या स्पर्धेतील पहिलाच सामना. शॉर्ट ऑफ लेंगचा चेंडू, पुलर लेंगचा चेंडू, यावर मोठा फटका निश्चितपणे बसला असता, मात्र थोडासा टाइम मिस करतोय. निर्धाव चेंडू समाप्त. आता 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. यावेळी चेंडू रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बराच बाहेर. पंचांचा इशारा येतोय तो वाईडचा. अतिरिक्त एक धाव, अतिरिक्त एकेरी धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते ती 48 रन्सवरती. 48. यॉर्कर लेग पद्धतीचा चेंडू, मिनी हेलिकॉप्टरचा फटका. या ठिकाणी एक धाव तर निश्चित मिळेल. धावबादची संधी ती हुकली जाते. एकेरी धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते ती 49 धावांवरती. 10 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. ह्या षटकात जर पुढचे चेंडू काही मिळून गेले तर परत एकदा परतण्याची संधी असेल, कारण शेवटच्या षटकामध्ये 7-8 धावा जर राहिल्या तर मात्र मी म्हणेन सामन्यात चुरस पाहायला मिळेल. मात्र सामन्याचा जर विचार केला तर पर्रा संघाच्या बाजून हा सामना जवळपास झुंकलेला दिसतोय. या ठिकाणी मात्र गडी बाद होतोय. या षटकामध्ये सचिन बाद होतोय आणि आता मात्र अजूनही 10 धावांची आवश्यकता. आणि नवीन बॅट्समन मैदानामध्ये हॅरी हा आपल्याला जाताना दिसतोय. रिव्हर्सचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, द किंग ऑफ रिव्हर्स शॉट असं ज्याला बिरुदावली लावली जाते, तोच हॅरी मात्र आपल्याला दिसतो. 69 नंबरची जर्सी परिधान केलेला या मैदानावरती. सामना स्पर्धेतील सर्वात जास्त जर उत्सुकता कुणाला होती तर हॅरीला होते, कारण आल्या आल्याच म्हणत होता लवकर सामना सुरू झाला तर बरं होईल, आणि हा सामना मात्र होतोय. आल्या आल्या मोठा फटका, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावासाठी स्टँड अँड डिलिव्हर. आता मात्र केवळ औपचारिकता बाकी. 50 धावा पूर्ण. एकूण धावसंख्या 55 धावावरती. अवघ्या नाममात्र 4 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. त्याचे पाठीराखे समर्थक रिव्हर्सच्या फटक्याने सामना संपवा असंच या ठिकाणी म्हणत असतील, कारण एक षटकार आलाय आणि 4 धावांची आवश्यकता. यॉर्कर लेग पद्धतीचा चेंडू सफल होताना पाहिलं आणि चेंडू सरळ त्याच्या पायावर टाकला. निर्धाव चेंडू समाप्त होतोय. आता उरले 7 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक 6 चेंडू 4 धावा. नितेश तुळेकर ज्याने फलंदाजीमध्ये अतिशय सुरेख कामगिरी केली, तोच मात्र गोलंदाजीमध्ये. आता या 4 धावा वाचवायच्यात, काहीतरी चमत्कार करायचा आहे. हा त्याचा चमत्कार पाहायचा आहे. फलंदाजीतील चमत्कार गोलंदाजीमध्ये दाखवेल का, की दुसऱ्या बाजूला रितेश या सामन्यात विजयश्री प्राप्त करून देतो. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, स्टंप आउट करण्याची संधी होती ती या ठिकाणी हुकते. धावबादची संधी हुकते. 2 वेळा वाचतोय या ठिकाणी रितेश, मात्र 1 धाव खात्यामध्ये जमा होते. 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. तो जर षटकार बसला नसता तर मात्र सामन्यात आणखी मजा आली असती. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला थारा हा कधीच नसतो आणि या ठिकाणी उरले 5 आणि 3 धावांची आवश्यकता. पुढे सरसावत मारलेला फटका, चेंडू जातोय सरळ सीमा क्षेत्राच्या बाहेर. षटकाराने सामना या ठिकाणी संपवतोय हॅरी आणि पहिला सामना या ठिकाणी जिंकतोय तो म्हणजे ओम साई पर्रा संघ, ज्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण केलं होतं आणि
तळेश्वर बॉईज बागत संघ या ठिकाणी मात्र पराभवाचा सामना करावा लागतोय या पहिल्याच सामन्यात. यानंतरचा सामना होतो